चलो गुड आफ्टरनून. कसं होतं लंच? तो येणार हां नाही ना. आपण या स्लाईडवर येऊन थांबलो होतो बरोबर. तर मी मगाच्या सेशनच्या सांगितलं होतं की एक स्लाईड येईल त्यामध्ये आपण मॅग्नेशियम 2% मी वापरायचं वगैरे या स्लाईडमध्ये आपल्याला क्लिअर. ते स्लाईडमध्ये बेसिकली काय आहे तर या स्लाईडमध्ये इथं मॅग्नेशियमचे ॲडिशन पर्सेंटेज घेऊन आहे 1.2%, 1.9%पर्यंत मॅग्नेशियमचे ॲडिशन. आणि ते ॲडिशन कशी कमी जास्त होते, कोणत्या फॅक्टर्समुळे कमी होते, कुठल्या फॅक्टर्समुळे वाढते, हे याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला जर मॅग्नेशियम ॲडिशन कमी करायचे असेल किंवा आपल्याला फेल्युअर कमी करायचं असेल मॅग्नेशियमचं किंवा एचआयचं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. हे फॅक्टर्स आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता एक एक फॅक्टर आपण बघत जाऊ. सगळ्यात पहिलाच महत्त्वाचा फॅक्टर आहे सल्फर. जसा सल्फरचा कंटेंट तुमचा कमी होईल तशी तुमची मॅग्नेशियमची ॲडिशन कमी होती. जसा सल्फरचा कंटेंट वाढत जातो तशी तुमची मॅग्नेशियमची ॲडिशन वाढत जाते. ऑलरेडी आपण मगाशी बघितलं आहे मॅग्नेशियम सल्फाईड. जसा सल्फर कमी असेल तशी मॅग्नेशियम ॲडिशन कमी लागणार. जसा सल्फर वाढत जाणार तशी तुमची मॅग्नेशियमची ॲडिशन वाढणार. त्यामुळे आपल्याला जर मॅग्नेशियमची ॲडिशन कंट्रोल करायची असेल तर सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे, आपल्याला आपला सल्फर हा कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, कमी केला पाहिजे. दुसरा फॅक्टर आहे टॅपिंग टेम्परेचर. जेवढं तुमचं टॅपिंग टेम्परेचर जास्त तेवढं तुमचा मॅग्नेशियमचा लॉस वाढणार. म्हणजे तुम्ही 1580 घेतलं, 1600 घेतलं तर तुमचा मॅग्नेशियमचा लॉस वाढणार. मॅग्नेशियमचा लॉस जसा वाढेल तसा काय होणार, रेसिड्युअल मॅग्नेशियम कमी होणार, तुम्हाला मॅग्नेशियमची ॲडिशन वाढवायला लागणार बरोबर. त्यामुळे टॅपिंग टेम्परेचर हे कमीत कमी असला पाहिजे. टॅपिंग टेम्परेचर कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, लॅडल प्लेटिंग केला पाहिजे. तुमचा लॅडल हा रेड हॉट असायला पाहिजे, लॅडल स्लॅक फ्री असायला पाहिजे, क्लीन असायला पाहिजे, ट्रान्सफर टाईम कमी असायला पाहिजे, लॅडलची मुवमेंट फास्ट असायला पाहिजे, फर्नेसपासून जिथं पोरिंग करायचे ते अंतर मिनिमाइज करायला पाहिजे बरोबर ना. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर काय होईल, तुमचं टॅपिंग टेम्परेचर तुम्ही काय करू शकता, कमी करू शकता. तुमचा लॅडल जर पूर्णपणे गार आहे आणि तुम्ही ते 1580ला टॅपिंग केलं तर काय होणार, तुमचा जो लॉस आहे ट्रान्सफर हीटचा तो वाढणार आणि तुम्हाला टॅपिंग टेम्परेचर पोरिंग टेम्परेचर मिळणार नाही. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, टेम्परेचर वाढवायला पाहिजे. त्या केसमध्ये मॅग्नेशियम पण वाढणार. त्यामुळे मॅग्नेशियम कमी करायचं असेल तर टॅपिंग टेम्परेचर कमी करणं आणि त्यासाठी लॅडलचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुम्ही लॅडल फ्रीटर वापरू शकता, वेगवेगळ्या ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्लॅग. फर्नेसमधला स्लॅग हा कमीत कमी जेवढा स्लॅग फर्नेस तुमची स्लगिश असेल तेवढं मॅग्नेशियमची ॲडिशन वाढणार. तर का वाढणार, तर स्लॅग म्हणजे काय, मागाशी आपण बघितलं वेगवेगळे ऑक्साईड्स, वेगवेगळे सल्फाईड म्हणजे स्लॅग. इथं 2 दाखवले, तसे अजून वेगवेगळे ऑक्साईड्स असणार आहेत, वेगवेगळे सल्फाईड्स असणार आहेत. ते काय करणार, मॅग्नेशियम तुमचा खाऊन टाकणार आणि तुम्हाला रेसिड्युअल मॅग्नेशियम मिळणार नाही. त्यामुळे जेवढं तुमचं स्लॅग कमी आहे तेवढं तुमचं काय होणार, मॅग्नेशियमचं कन्झम्पशन कमी होणार. स्लॅग कमी असेल तर कमी होणार, स्लॅग वाढला तर वाढणार. त्यामुळे भट्टी जेवढी क्लीन असेल तेवढी चांगली आहे. नॉर्मली एजंटला भट्टी क्लीन राहते कारण आपण टेम्परेचर जास्त घेत असतो, त्यामुळे स्लॅग नॉर्मली बाहेर पडतो, पण तरीसुद्धा तो फॅक्टर तेवढा महत्त्वाचा. तसंच पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे टाईम बिटवीन मॅग्नेशियम ॲडिशन अँड टॅपिंग. हा खूप महत्त्वाचा पण दुर्लक्षित मुद्दा आहे. ह्याच्याकडं आपलं लक्ष नसतं. मगाशी आपण ह्याच्यावरती बोललो थोडंसं. काय बोललो की ॲट अ टाईम तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी ज्या कराव्या लागतात, नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी मगाशी आपण बोललो, भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत, त्या करत असताना हा एरिया जो आहे हा दुर्लक्षित आहे. होतं कसं, बऱ्याच वेळा तुमची फर्नेस तुम्ही त्यातून कॉईन घेतात. कॉईन घेतल्यानंतर काय होतं, लगेच आपण इन्स्ट्रक्शन देतो म्हणा किंवा इन्स्ट्रक्शनची वाटही लोक बघत नाहीत. खालचा माणूस काय करतो, कॉईन घेतलं म्हटल्यानंतर लॅडर जागेवरती आज मॅग्नेशियम टाकायला सुरुवात कर, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. पण दुर्दैवानं बऱ्याच वेळा काय होतं की मला असं लक्षात येतं की मी स्पेक्ट्रो मारल्यानंतर की माझा कार्बन एकदम कमी आला आहे, मला 3.6 पाहिजे आणि 2.9 कार्बन आला आहे. मग काहीतरी चुकलं आहे, कार्बन टाकण्यात चूक झाली आहे किंवा काहीतरी झालं आहे किंवा क्रोमियम वाढला आहे, ॲल्युमिनियम वाढला आहे, असे काही ॲबनॉर्मॅलिटीज जर आढळल्या केमिस्ट्रीमध्ये तर काय होतं, मग आपल्याला त्या ॲबनॉर्मॅलिटीज काय करावं लागतात, करेक्ट करावं लागतात बरोबर. आणि त्यामध्ये वेळ जातो. मग अशा वेळेस काय होतं, त्याने ऑलरेडी काय केलेलं आहे, मॅग्नेशियम टाकलेलं आहे. तर मॅग्नेशियम कशावर टाकलेलं आहे आपण इथं बघितलं
की मला टॅपिंग टेम्परेचर कमी करायचं असेल तर काय पाहिजे मला लॅडर रेड हॉट कंडिशनमध्ये जर मॅग्नेशियम टाकलं तर काय होणार मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन चालू होणार मॅग्नेशियम तिथं जायला सुरुवात होणार आणि तिथं मॅग्नेशियम जायला की काय होणार जस्ट ॲक्च्युली मला मॅग्नेशियमची गरज आहे तोपर्यंत माझ्या त्यातनं मॅग्नेशियम कमी झालेलं असणार आणि त्यामुळं काय होणार ज्यावेळेस मी ॲक्च्युअल टॅपिंग करणार त्यावेळेस मला जो एक्सपेक्टेड मॅग्नेशियमची रिकव्हरी मिळायला पाहिजे ती मिळणार त्यामुळे तो जो वेळ आहे मॅग्नेशियम टाकल्यानंतर टॅपिंगचा हा काही सेकंदामध्ये असायला पाहिजे मिनिटामध्ये पण नाही सेकंदामध्ये असायला पाहिजे त्यामुळे तो माणसानं रेडी असायला पाहिजे मी टॅपिंग करायच्या अगोदर जस्ट त्यांना पटकीने मॅग्नेशियम आणि करून टाकून लगेच सॅडल टाकून प्रिपेअर्ड असायला पाहिजे पण टाकून रेडी नसायला पाहिजे त्या दोन्हीमधला डिफरन्स आहे त्यामुळे त्या माणसाला तो अवेअरनेस द्यायला पाहिजे कुणाला जो तिथं पोरिंगमध्ये काम करतो त्या माणसाला त्याला अवेअरनेस बऱ्याच वेळा नसतो आणि त्यामुळे तो काय करतो या चुका करतो त्यामुळे त्या माणसाला अवेअरनेस देणं खूप गरजेचं आहे की हा वेळ हा आपला कमी पाहिजे मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत टाकू पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑलायचं कवरिंग ऑलायचं कवरिंग आपण जे मॅग्नेशियमवरती कवरिंग टाकणार आहे ते कवरिंग खूप महत्त्वाचं आहे कवरिंग काय करतं तर मॅग्नेशियम ट्रीटमेंट थोडीशी डिले करतं पोस्टपोन करतं किंवा डिले करतं बरोबर का डिले करतं डिले करायचा फायदा काय तर तुम्हाला जास्त मेटल तुमच्या मॅग्नेशियमच्या संपर्कात यावं जेवढं ते जास्त मेटल संपर्कात येईल तेवढं काय होणार तो मॅग्नेशियम त्याच्यामध्ये प्रॉपरली डिझॉल्व होणार आणि तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार ते जर कवरिंग नसेल तर काय होणार माझं मेटल डायरेक्ट मॅग्नेशियमवरती पडणार मॅग्नेशियम जळून जाणार डायरेक्ट मॅग्नेशियमवरती मेटल पडल्यामुळं व्हायलन्स तयार होणार ऑक्सिडेशन जास्त होणार त्यामध्ये कार्बनचा लॉस होणार मॅग्नेशियमचा लॉस होणार टेम्परेचरचा लॉस होणार बरोबर ना ते सगळं कव्हर करण्यासाठी हे कवरिंग आपण त्यावरती टाकतो त्या कवरिंगमध्ये पण महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत म्हणजे कवरिंगचं साईज काय आहे महत्त्वाची आहे खूप बारीक असेल तर जळून जाणार लगेच खूप जाड असेल तर मेल्टच होणार नाही लवकर टेम्परेचर ड्रॉप करणार स्लगिश नको आहे ऑइली नको आहे वेट नको आहे पाण्यानं भिजलेलं नको आहे ते परत काय करणार टेम्परेचर ड्रॉप करणार स्लॅग डेव्हलप करणार त्याचप्रमाणे ते प्रॉपरली किती पाहिजे पर्सेंटेज हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे किती वेळ मला डिले किती करायची असेल ह्याच्यावरती ते अवलंबून असायला पाहिजे आता ह्याच्यासाठी बऱ्याच वेळेस ॲक्च्युअल प्रॅक्टिकली जी माणसं काम करतात फॉन्ड्रीमध्ये प्रोडक्शनवरती सुपरवायझर लेवलला त्या लोकांना ह्याचा चांगला अनुभव असतो की हे जर कवरिंगच्या प्रमाण जे आहे हे त्याला खूप मदत करत असतं काही वेळेस सल्फर वाढतो जसं मी मगाशी म्हणला सल्फर वाढला आहे मग मी काय करू शकतो मॅग्नेशियम वाढवू शकतो त्याचप्रमाणे मी काय करू शकतो कवरिंग वाढवू शकतो कवरिंग वाढवल्यामुळे मला मॅग्नेशियमची रिकव्हरी चांगली मिळेल अजून आणि त्यामुळे काय होईल मला अजून चांगल्या पद्धतीनं सल्फर डाऊन करायला मदत मिळते पण काही वेळेस सल्फर वाढतो आहे त्यावेळेस लोक काय करतात कवरिंग परत वाढवून टाकतात मॅग्नेशियम वाढवायचं आणि कवरिंग पण वाढवायचं जेणेकरून ट्रीटमेंट थोडी जास्त डिले होती आणि मला मॅग्नेशियमची रिकव्हरी चांगली मिळते जेणेकरून मी सल्फर थोडासा काय करू शकतो कॉम्पेन्सेट करू शकतो हा प्रॅक्टिकल त्या माणसाचा अनुभव असतो तो वापरत असतो नाईट शिफ्टला बऱ्याच वेळा ज्यावेळेस त्याच्या हातात काय ऑप्शन नसतात रात्री 2 वाजता तुम्ही उचलत नाही फोन बरोबर तो काय करणार त्याच्या हातात ऑप्शन काय नसतात मग अशा वेळेस तो या प्रॅक्टिकल टिप्सचा वापर करत असतो आणि त्यामध्ये सगळ्यात चांगला मित्र जर त्याचा कोण असेल तर हे कवरिंग असतं सुपरवायझरला रात्री एजमध्ये जर प्रॉब्लेम आले तर त्याचा चांगला मित्र मी त्याला मित्र म्हणतो तर काय तर कवरिंग पंचिंगच्या ॲडजस्टमेंटवरती तो बट्ट्या प्रॉपरली मेंटेन करू शकतो कारण तो इमिजिएट एजियन थांबवू तर शकत नाही मॅग्नेशियम तर त्याला दिसतं किंवा मॅग्नेशियमची रिकव्हरी मला मिळत नाही आहे किंवा मॅग्नेशियम खडे नाही आहेत थोडंसं पावडर फॉर्ममध्ये आलं आहे किंवा साईज कमी आली आहे त्या मोमेंटला त्याच्या हातात डिसिजन घेण्यासाठी दुसरं काय नसतं मग त्यावेळेस त्याला कोण मित्र मदत करत असतो तर हा कवरिंग त्यामुळे कवरिंग खूप महत्त्वाचं आहे कवरिंगचं पर्सेंटेज जेवढं कवरिंग चांगलं तेवढं तुमचं मॅग्नेशियमचं प्रमाण कमी जेवढं कवरिंग खराब तेवढं बऱ्याच वेळा रात्री कवरिंग पण नसतं असे इन्सिडेंट मी खूप वेळा बघितलेले आहेत कवरिंग नसतं रात्री मॅग्नेशियम असते एजंटची प्लॅनिंग दिलेलं असते मग तो बिचारा काही वेळेस बोरिंग वापरतो आहे काही वेळेस स्पिलेज वापरतो आहे मग फेटलिंगमध्ये हुडकतो आहे जाऊन चिप गोळा करतो आहे त्या टाकतो आहे MS जाऊन MS मार्के MS गोळा करून टाकतो आहे काहीतरी करून वेळ मारून येतो आहे पण त्या म्हणून मी त्याला काय म्हणलं मगाशी सुपरवायझरचा काय तो मित्र आहे अशा वेळेस त्याला ते फक्त ते प्रॅक्टिकल त्याचा अनुभव असायला पाहिजे त्यामुळं आपण कवरिंग हे चांगलंच असायला पाहिजे कारण जे एवढं कवरिंग चांगलं तेवढं तुमचं मॅग्नेशियमचं कन्झम्पशन
कमी होतं. पुढचा महत्त्वाचा म्हणजे लॅडर डिझाईन. लॅडरचं डिझाईनचं तेवढंच महत्त्वाचं आहे. 1:1 असेल लॅडर, डायमीटर टू हाईट रेशोचा 1:1 असेल तर काय होईल, मेटल काठोकाठ असणार. मेटल काठोकाठ असलं की मॅग्नेशियम बाहेर येणार, ऑक्सिडेशन जास्त होणार आणि या सगळ्याचा इफेक्ट. आणि शिवाय तुमचा लॉस पण मॅग्नेशियमचा वाढणार. ते 1:2 असेल तर काय होईल, 1:1.5 असेल तर काय होईल, 1:1.5 असेल तर कंपॅरेटिव्हली अंतरमध्ये जास्त थोडंसं राहणार, त्यामुळं मॅग्नेशियमची रिकव्हरी तुम्हाला जास्त मिळणार. आणि 1:2 असेल, हे ॲक्च्युली 1:2 1:3 रेकमेंडेड आहे, पण नॉर्मली आपण 1:1.5 वापरतो. दीड हाईटपेक्षा, डायमीटरपेक्षा आपली हाईट काय असते, 1.5 असते नॉर्मली सध्या तरी. ती पूर्वी 1:2 वापरायची. ओपनला 1:2 वापरतात नॉर्मली, ट्विंटीजला 1:1.5 वापरतात. तर जेवढी तुमचे हे कंट्रोलमध्ये असेल किंवा चांगले लॅडर असतील तेवढं तुमचं मॅग्नेशियमचं कन्झम्पशन कमी होतं. जेवढं लॅडर तुमचा खराब असेल किंवा हे डिझाईनमध्ये प्रॉपर नसेल तेवढं तुमचं कन्झम्पशन वाढतं. बायोलॉजी आपण मगाशी बोललो, कॅल्शियम आणि रेअर मॅग्नेशियमचं कॉम्पोजिशन. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि रेअरचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं तुमचं मॅग्नेशियमचं प्रमाण कमी तुम्हाला लागतं. जेवढं ते कमी असेल तेवढं तुमचं मॅग्नेशियम वाढतं. त्याचं कारण आपण बघितलं, कॅल्शियम काय करतं, रिॲक्शन सप्रेस करतं, ऑक्सिडेशन कमी करतं, व्हायलन्स कमी करतं. त्यामुळे काय होतं, ॲटोमॅटिकली मॅग्नेशियमचं पर्सेंटेज कमी लागतं. रेअरच काय करतं, तुमच्या ट्रेस एलिमेंटवरती काम करतं. जेवढं रेअर जास्त तेवढं ट्रेस एलिमेंटची ते जास्त काळजी घेतं, मॅग्नेशियम कमी लागणार. जेवढं रेअर कमी असेल तेवढं ट्रेस एलिमेंटची तुमची काळजी घेतली जाणार नाही. तिथं तुम्हाला काय करावं लागतं, मॅग्नेशियमचं पर्सेंटेज वाढवावं लागतं. क्लिअर आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे मॅग्नेशियमचं काय, ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियम ऑक्साईड झालं असेल तर फटाके, असे आपण उदाहरण बघितलं. जेवढं ते जास्त तुम्ही उघडं हवेत ठेवलं तुम्हाला मॅग्नेशियम पर्सेंटेज वाढवायला पाहिजे. जेवढं तुम्ही झाकून ठेवाल, प्रॉपरली स्टोअर कराल आणि फ्रेश मॅग्नेशियम असेल तर ॲटोमॅटिकली तुमचं पर्सेंटेज काय होणार. आता या सूत्राचा उपयोग कोर वायरला केलेला आहे. त्याचे बरेच फॅक्टर जे मॅन्युअल आहेत ते कोर वायरमध्ये निघून जातात. कवरिंग कोर वायरमध्ये लागत नाही. मॅग्नेशियम फ्रेश असते, कोर वायरमध्ये निघून जाते. हे ॲडजस्टमेंट होते. लॅडर डिझाईन कोरमध्ये निघून जाते. त्यानंतर ऑलाय कवरिंग निघून जाते. त्यानंतर मॅग्नेशियम टाकण्याचा वेळ निघून जातोय. या ज्या मॅन्युअल फॅक्टर्स आहेत ते मॅन्युअल फॅक्टर अवॉइड करायचं काम जे आहे ते कोर वायरमध्ये केलेलं आहे. बरोबर आहे. ही ग्राफ लक्षात घेऊन किंवा हा ग्राफ समोर ठेवून कोर वायरचं डिझाईन केलं आहे. त्यातला हा जो भाग आहे टॅपिंग टेम्परेचर हे ते स्वतः मॉनिटर करते, त्याप्रमाणे मॅग्नेशियमची ॲडजस्टमेंट करते. त्यामुळे तुम्हीच चुकला ही भानगड तिथं ठेवलेली नाही. आपण ज्यावेळेस बघणार त्याच परत बोलूयाच. समोर एक जस्ट आला म्हणून यातले बरेच फॅक्टर जे मॅन्युअल आहेत जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ते त्यांनी काय केले, इलिमिनेट. हां बघा, व्हेरियस वॉल थिकनेसमध्ये कॅल्शियमने रेअरचं किती पर्सेंट म्हणजे एक आमचं 500 किलो जर कोरिंग आपण ते ट्रेस एलिमेंट याच्यामध्ये बघूया, चेक्टिक अपार्टमध्ये करूया. तो पॉईंट तो आहे आपलं ऑलरेडी बघायचे बोलतो. आता हेच आपण ही शीट आहे, हेच आपण थोडंसं परत एकदा डिटेलमध्ये बघणार आहोत. हेच पॉईंट आहे, हेच पॉईंट थोडेसे आपण इंडिव्हिज्युअली बघणार आहे. थोडक्यात रिव्हिजनच आहे मागाच्या. सल्फर ऑलरेडी आपण सल्फरबद्दल बोललो. सल्फर जेवढा कमी तेवढा मॅग्नेशियम कमी. त्यामुळे सल्फरचा कंट्रोल हा खूप महत्त्वाचा आहे. सल्फर हा बघायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण स्पेक्ट्रो आल्यानंतर बऱ्याच वेळेस सल्फर बघितला जात नाही. आपण कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज 2-3 एलिमेंट बघतो आणि भट्टी टॅप करतो. ही सवय खूप लोकांना असते. कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज, कॉपर 4 एलिमेंट बघायचे आणि भट्टी टॅप करायची. बऱ्याच वेळा सल्फरकडं दुर्लक्ष होतं. असं अज्युम केलं जातं की सल्फर माझा कन्सिस्टंट तेवढा जो मागच्याला आला तेवढाच असेल किंवा बरोबर असेल, पण बऱ्याच वेळा तसं होत नाही. जर काही सल्फर कुठनं बंडलमधनं ह्याच्यातनं त्यातनं जर वाढला तर ती एक रिस्क असते. त्यामुळे सल्फर बघितल्याशिवाय कधीही बाथ मेटलला पहिला काम करायचं ह्याच्याला कार्बन, सिलिकॉन नंतर बघायचा. पहिला काय बघायचा तर सल्फर बघायचा. की काही वेळेस लोकांकडं चुका होतात, त्यामुळं थोडंसं तिथं लक्ष द्या. एकदम कमी राहिला तर प्युअर मेटल होतं थोडंसं आणि प्रॉब्लेम देतं तुम्हाला. शक्यतो सल्फर हा नॉटमध्ये जाऊ नये. बातला फायनलला नाही, बातला तरी जाऊ नये.
फायनलला ठीक आहे, फायनलला तुमचा कमी होणार आहे, फायनलला नॉटमध्ये जाऊ दे, बातला तरी नॉटमध्ये जाऊ दे, नॉट वन टू वगैरे तरी असावा. अगदी कमी म्हटलं तर नॉट 8 वगैरे तरी असावा आहे. त्यापेक्षा कमी झाला तर तुम्हाला सल्फर काय करतं, इनॉक्युलेशनला इफेक्ट होत. सल्फर कमी झाला तर इनॉक्युलेशनचा जो इफेक्ट आहे तो कमी होतो. आणि कुठेतरी मशनावेळेस घ्या करू सल्फर तुम्हाला इनॉक्युलेशनला हेल्प करतं. कास्टांमध्ये पण तेच आहे, कास्टांना तुम्ही करताय म्हणून कास्टांना नॉर्मली नॉट 6 नॉट 8 पर्यंत सल्फर ठेवावा. काही लोक ॲड करतात सल्फर, तर त्यापेक्षा जास्त सल्फर, कमी जर सल्फर असेल तर तुम्हाला इनॉक्युलेशन इफेक्ट तेवढा मिळत नाही. चांगला इनॉक्युलेशन इफेक्ट मिळाला की मशनाबेतीला तुम्हाला टू लाईफ मिळेल. ऑक्सिजन कंटेंट कशावरती अवलंबून आहे? आपण ऑक्सिजनचं काय टाकत नाही, कशावर अवलंबून आहे तर कवरिंग, रेडिएशन लॉसेस कमी केलं पाहिजे. तिथं शक्य असेल तिथं कवर वापरणं, कमीत कमी ऑक्सिजन म्हणजे मेटलचा संबंध हवेशी येईल हे बघणं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लॅग आपल्याला कमीत कमी पाहिजे. त्यासाठी मटेरियल चांगलं पाहिजे, क्लीन पाहिजे, स्लॅग फ्री पाहिजे. आपण आर वापरणार ते पण शक्यतो काळे वापरू नका. आणि वेळच्या वेळी स्लॅग काढणे. आणि आपण एक स्लोगन बघितला होता, काय स्लोगन होता? ॲट एव्हरी ट्रान्सफर पॉईंट काय करा? ॲड इनॉक्युलेशन आणि रिमूव्ह स्लॅग. म्हणून स्लॅगचं महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे? स्लॅग काढला पाहिजे आणि इनॉक्युलेशन टाकायला पाहिजे. ऑक्सिडेशन कमी करायचं आणि काय करायचं? स्लॅग म्हणजे मेटल क्लीन करायचं. टॅपिंग टेम्परेचर कमीत कमी ठेवायचं. बघायचं मला म्हटलं तर लॅडरवरती कंट्रोल पाहिजे, डिस्टन्सवरती कंट्रोल पाहिजे, मुवमेंटवरती कंट्रोल पाहिजे. तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं, किती फास्ट तुमचं मेटल तुम्ही ट्रान्सफर करू शकता याच्यावरती बरंचसं तुमचं एजंटचं सक्सेस अवलंबून असतं. बऱ्याच वेळा ट्विनिश करायला वेळ लागतो, तो वेळ लागता कामा नये. पिन अडकलेली असते, त्यात मेटल जाऊन बसतं, ते पिन निघत नाही. त्याच्या बारक्या ज्या सिली मिस्टेक्स असतात किंवा ज्या घटना घडू शकतात त्याच्यावरती प्रोॲक्टिव्हली अगोदर काम करणं खूप गरजेचं आहे. घडले कधी पिन अडकची, मेटल जाऊन बसतं आणि मग पिन निघत नाही, ते पिन काढायला 2 ते 3 मिनिटं जातात आणि मग तुम्हाला पुढं सगळे प्रॉब्लेम. मग काय केलं पाहिजे? त्या पिनच्या भोवती पेंटोनाईट किंवा मातीची गोळी अगोदरच लावून ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये मेटल जाता कामा नाही. किंवा प्रॉपर टोपी करून घ्यायची, जेणेकरून तिथं मेटल जाता कामा नाही. या बारक्या ज्या गोष्टी, जे अनुभव आपण घेत असतो त्या अनुभवातून शिकायला पाहिजे आणि ते अनुभव परत रिपीट होणार नाहीत. त्या निगेटिव्ह गोष्टी, त्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे. मेटल ट्रान्सफर करताना तिथला माणूस चांगला पाहिजे, तो माणूस ट्रेंड पाहिजे, त्याला माहीत पाहिजे कुठं घेऊन जायचं आहे काय. बऱ्याच वेळा काय होतं आहे, इकडे एक लाईन आहे, इकडे एक लाईन आहे, तो माणूस पहिलं मेटल इकडे घेऊन जातो, आपल्या होत्या असं इकडचं मेटल परत फिरून इकडं. ते या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी प्रॉपर कम्युनिकेशन असायला पाहिजे, जेणेकरून या गोष्टी अवॉइड होतील आणि वेळेचा सदुपयोग होईल. नाही तर काय होतं, वेळ हा AGR सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. टाईम फॅक्टर हा महत्त्वाचा आहे. तो जेवढा तुम्ही सेव्ह कराल तेवढं तुमचं डॉक्टर आहे चांगलं होतं. ठीक आहे. ऑलरेडी आपण बोललो ॲडिशन आणि लॅडरल टॅपिंग ह्याच्यामध्ये जो वेळ जातो तो वाचवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं परत एकदा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहिजे. कम्युनिकेशन इफेक्टिव्ह असायला पाहिजे. तुमचं आणि ऑपरेटर ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन प्रॉपर असायला पाहिजे. त्याला माहीत पाहिजे की बाबा काय चाललं आहे. नाहीतर तो त्याच्या पद्धतीनं मॅग्नेशियम टाकून बसणार आणि तो पण आपलं मग ॲडजस्टमेंट झालेली नसणार. मग ते परत मॅग्नेशियम उलटं करून आपण काढतो, परत नवीन घालतो. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जसं मगाशी म्हटलं कोर वायरमध्ये या सगळ्या गोष्टी काय होतात? इलिमिनेट होतात. स्लॅग इन लॅडर अँड पॉकेट. लॅडरमधला आणि पॉकेटमधला स्लॅग. पॉकेट बरंच क्लीन नसतं. पॉकेटमध्ये किती मटेरियल आपल्याला घालायचं बाबा, 1 टन तुमचं टॅपिंग आहे म्हणजे एक 10 किलो तुमचं मॅग्नेशियम झालं बरोबर. आणि कवरिंग त्यावरती साधारण 12 ते 15 किलो म्हणजे 25 किलो मेटल त्यात बसायला पाहिजे. पण ते जर पॉकेट एवढंच आहे त्यात 25 किलो बसत नसेल तर काय होणार? ते पॉकेटच्या बाहेर येणार. बाहेरच्या बाहेर आलं की बरं जो काय आपला बेसिक उद्देश आहे ट्रीटमेंट लॅडरचा, त्या पॉकेटचा, सँडविच मेथडचा, तो उद्देश काय होणार? निघून जाणार. पहिलं मॅग्नेशियम ट्रीटमेंट होणार अगोदरच. त्यामुळे ते पॉकेट हे प्रॉपरली क्लीन असायला पाहिजे. त्यात ते 25 किलो बसून थोडीशी जागा राहायला पाहिजे. लॅडर कसा लावता हे पण तेवढं पुढे बहुतेक आहे. विषय करायला सांगतो. हा आपला लॅडर आहे.
बरोबर. तुमचं पॉकेट आहे, मॅग्नेशियम कुठे टाकणार? हां इकडे का इकडं? नक्की का? हा एक परत वादाचा मुद्दा असतो. बऱ्याच ठिकाणी माणसं चुका करतात. आता हे मी चित्र काढले, हे काय काढले? पोरिंग कम ट्रीटमेंट लॅडरचा काढले. हा लॅडर बऱ्याच वेळा असा नसतो. आता आपला असतो तो डायरेक्ट ट्रीटमेंट लॅडर असतो. त्याला काहीच नसतं. तिथं पण चोच असते आणि इकडं पण चोच असते. मग हा लॅडर मी जर तिथं मॅग्नेशियम टाकला, हा लॅडर मी फर्नेसला कसा लावायला पाहिजे? फर्नेसला असा लावायला पाहिजे, माझं मेटल इथं पडलं पाहिजे. माझं चुकून मी उलटा लावला तर काय होईल? याच्यात मॅग्नेशियम पडले, तिथंच पहिले मेटल जाईल आणि माझं ट्रीटमेंट लवकर. या खूप बारक्या गोष्टी आहेत, पण या माणसं चुका करतात, हे लक्षात येत नाही. आणि त्यासाठी हा अवेअरनेस त्या लोकांपर्यंत जायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट तिथं बघू शकत नाही. आणि मागाच्या मध्ये असं तुमच्या खूप ॲक्टिव्हिटी चालू असतात त्यावेळेस. प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः बघणं हे पॉसिबल नसतं. म्हणून हा अवेअरनेस त्या लोकांपर्यंत जायला पाहिजे की मी लॅडल मॅग्नेशियम टाकायला कुठं पाहिजे. त्या हिशोबाने मी ती गोष्ट 20ची आहे. 20मध्ये काही ठिकाणी सेंटर होल असते, काही ठिकाणी साईड होल असते. जर दुर्दैवानं साईड होल असेल तर मी इथं जर असं 20 लावलं तर काय होईल? माझं मेटल बरोबर मॅग्नेशियमवरती पडेल, जे चुकीचं आहे. माझं होल इथं पाहिजे. मग 20 याप्रमाणे ठरलं पाहिजे की ते माझं एमटीमध्ये पहिलं मेटल पडेल, हे भरत येईल आणि मग ट्रीटमेंट. या बारक्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपण त्या खालच्या लोकांकडे अवेअरनेस दिल्या पाहिजे, कारण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. क्लिअर? सर बेसिकली पॉकेट हाईट आणि वेट किती? पॉकेट हाईट आणि वेट किती असायला पाहिजे? नॉर्मली जे तुम्ही मॅग्नेशियम टाकणार आहे, म्हणजे आता 25 किलो आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्यामुळे साधारणपणे 35 ते 40 किलो बसेल इथपर्यंत पॉकेटची हाईट असायला पाहिजे. आता उरला प्रश्न वेट म्हणजे ह्याचा डायमेन्शनचा. तर पूर्वी हा साधारण 50-50चा रेशो ठेवायचे, पण मी काही ठिकाणी बघितल्यानंतर मी स्वतः हा रेशो बदलून आम्ही 60-40 केला आहे. म्हणजे 60% आणि 40%. या 40%मध्ये तुमचं मॅग्नेशियम असायला पाहिजे आणि 60% ओपन. म्हणजे काय होतं, हा एरिया पण वाढतो, त्यामुळे तुमची ट्रीटमेंट थोडी डिले होती. आणि नंबर 2, हे एरिया थोडासा कमी झाल्यामुळं पोकिंग टाकलं होतं. पोकिंग टाकलं झाल्यामुळं मॅग्नेशियम रिॲक्शन थोडीशी डिले होऊन चांगलं रिझल्ट होतो. पण हे ज्यावेळेस कमी करताय त्यावेळेस हाईट जास्त वाढवली खूप. बरोबर, हाईट पण जास्त वाढवतात. तर मग काय होतं माहिती काय, ते एवढं जाम होतं की मॅग्नेशियम मेटल त्यामध्ये अख्खं पडल्यानंतर पण रिॲक्शन होत नाही. मी एक इन्सिडेंट स्वतः डोळ्याने बघितला आहे. मॅग्नेशियम भरले, त्यानंतर मेटल घेतलंय, मेटल पूर्ण हे झाले. ते सुपरवायझरचं पण लक्षात आलं नाही की ट्रीटमेंट झाली का नाही झाली, कारण वर ब्रिटिश होतं, त्यामुळे त्याला लक्षात आलं नाही. ॲक्च्युली लक्षात यायला पाहिजे होतं, थोडंसं पण फ्यूम आला नाही म्हटल्यानंतर त्यानं मेटल पोरिंग केलं. आणि पोरिंग केल्यानंतर लॅडर जस्ट पलटी करायला गेला ऑपरेटरनं. ऑपरेटर बघतोय तर पूर्ण जे काय मॅग्नेशियम कवरिंग होतं तसं होतं, असा गोळा होऊन. नंतर ते पहारी घेऊन फोडून बाहेर काढला आणि त्या सगळ्या पेट्या बाहेर. हा पूर्ण काष्टानंतर मेटल जे ओतलं गेलं, ट्रीटमेंटच झालं नाही. कारण काय होतं, जेवढं तुम्ही हे लहान करून उंची वाढवाल तेवढं पोकिंग खूप जास्त टाईट होत आहे, तुम्हाला तर ते ट्रीटमेंट होत नाही. त्यामुळं हे 40% करत असताना हाईट मात्र तुम्हाला प्रॉपर कंट्रोल करावं लागेल. म्हणजे आपल्याला समजा 40 किलो टाकायचं आहे, 25 किलो टाकायचं आहे, तर साधारण 40 किलो बसेल एवढीच हाईट पाहिजे, जास्त नाही. ती पण का, तर थोडासा स्लॅग जमा झाला तर ते बाहेर पडू नये म्हणून. ऑले टाकल्यानंतर त्याच्यावरती हाईट किती होती? नॉर्मली 2 ते 3 इंचापेक्षा जास्त, 2 ते 3 इंचापेक्षा. आम्ही आता 70-30 केलेले आहे. 70-30 केलं आहे. 30ला तुम्ही मॅग्नेशियम टाकताय. हां, 30ला मॅग्नेशियम चांगलं आहे. ते मी पण ते अरेंज केलं. तुम्हाला मॅग्नेशियम कितीमध्ये बसतोय? किती इंचामध्ये बसतोय? जवळपास 4 ते 5 इंच. हां, ठीक आहे, त्याची जास्त नको, पण ट्रीटमेंट व्यवस्थित होती आहे. ट्रीटमेंट एकदम दिली. काय बघ, 70-30 बेस्ट आहे. पण 30 करताना तुम्हाला आता म्हटलं ती रिस्क असते, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काम करायला पाहिजे. नवीन माणसांना ते लक्षात येत नाही बऱ्याच वेळा. खूप अशा वेळेस तुम्ही पोकिंग करायची गरज नाही तुम्हाला. हां, तुम्ही डायरेक्ट नुसतं टाकलं तर बास होते. नाहीतर काय होतात, लोक ते परत फार घेऊन पण ठोकतात.
मग ते ऑलरेडी जागा कमी आहे, उंची जास्त आहे, परत तुम्ही जर पोकिंग केलं तर ते डेन्स होतं, एवढं डेन्स होतं की ट्रीटमेंटच होत नाही. त्यामुळे तो फॅक्टर लक्षात घेऊन तुम्हाला पोकिंगचं तुमचंही कमी होतं ॲटोमॅटिक. पोकिंग हा फॅक्टर तुम्ही काढून टाकलं तर चालतं. मॅग्नेशियम थोडं लेवल करतो. कवरिंगला जर लेवल होत नसेल तर थोडंसं लेवल करतो. हां, थोडंसं लेवल फक्त करून घ्यायची. हे पूर्ण पहिलं जे असं ते हॅमरिंग कसं करायचं असं करायची गरज पडत नाही. ऑलॉय कवर मगाशी आपण बोललो आहोत की पंचिंग आपण वापरतोय ते ऑइली नको, गंजलेलं नको, खूप जाड नको, खूप पातळ नको. आणि त्याचं पर्सेंटेज नॉर्मली 1.2% 2%पर्यंत व्हेरी होतं डिपेंडिंग ऑन तुमचा सल्फर काय, टॅपिंग टेम्परेचर काय आहे, मॅग्नेशियमची रिकव्हरी काय मिळते, या बऱ्याच फॅक्टरवरती ते अवलंबून असतं. सर थिकनेस काय पंचिंग? पंचिंगचा थिकनेस 1 mm 2 mm पेक्षा जास्त नको. म्हणजे आपण जे CRC बंडल येतं त्या थिकनेसच त्यापेक्षा थोडासा जास्त. आपण काय म्हणतो त्याला बटन म्हणतो त्या टाईपमध्ये. मग ते 4 mm पर्यंत येत असतात साधारण. 4 mm पर्यंत. अगदी 1 mm टाकलं तर ते काय होणार, जळून जाणार लगेच. त्यामुळे 1 mm उपयोग नाही. 4 ते 5 mm पर्यंत, पण अगदी 25 mm पण नको. बऱ्याच ठिकाणी एवढं 25 mm पण आणून टाकलं, पण ते मग मेटल टेम्परेचर ड्रॉप करतं. ट्रीटमेंट लेट होती, टेम्परेचर ड्रॉप करतं. फिलिंग टाईम तुम्ही मगाशी सांगितलं 45 ते 50 सेकंदामध्ये तुम्ही फिलिंग करताय. फिलिंग टाईम पण तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण हे वरचं जे प्रेशर आहे डिस्क, हे पण प्रेशर प्रॉपर मेंटेन राहतं. म्हणजे ते तुम्ही भरून प्रॉपर राहायला पाहिजे, मेटल बाहेर पण नाही झाला पाहिजे आणि 20 रिकामं पण नाही व्हायला पाहिजे. ह्याच्या प्रमाणात तुमचं टॅपिंग असायला पाहिजे. टॅपिंग हे पण मोठं स्किल आहे. आता इथं अजून एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे टॅपिंग करणारा माणूस आणि लॅडल हँडल करणारा माणूस वेगवेगळे असतात. काही एकच असतो, वेगळा असतो. हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की त्या माणसाला माहीत पाहिजे की मी लॅडल पुढं घ्यायचा आहे, मागं घ्यायचा आहे, वर घ्यायचा का खाली घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ते कॉर्डिनेशन दोघांचं राहत नाही आणि जसं मेटल जाईल तसं लॅडल पुढं घ्यायचा ऐवजी तो मागं घेतो, की मागं घ्यायच्याऐवजी पुढं घेतो, वर घ्यायच्याऐवजी खाली घेतो, खाली घ्यायच्याऐवजी वर घेतो. मेटल इकडं तिकडं सांगतं. मी ज्यावेळेस करायचो त्यावेळेस माझी स्वतःची प्रॅक्टिस होती. मी स्वतः टॅपिंग पण करायचो आणि क्रेट पण हँडल करायचो. एका हातामध्ये लिव्हर असायचा, दुसऱ्या हातामध्ये क्रेटचं बटन असायचं. मी कधीच ऑपरेटरला मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष ॲज अ मेल्टिंग सुपरवायझर आणि मेल्टिंग इंस्ट्रुमेंट म्हणून काम केलं. मी ज्या जे करत होतो मी कधीही ऑपरेटरला टॅपिंग करून दिलं नाही. मी स्वतः करायचो आणि दोन्ही स्वतः करायचो, म्हणजे ॲट अ टाईम. ते पण स्किल आहे, कारण त्या माणसाला माहीत असतं की मला लॅडल वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे, आणि ते प्रॉपर कॉर्डिनेशन होतं. 2 वेगळी माणसं आली की ते कॉर्डिनेशन चुकायला शकत असते. त्यामुळे ती 2 माणसं खूप महत्त्वाची आहेत. त्यांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित आहे का नाही हे तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करायला पाहिजे आणि शक्यतो ती माणसं बदलू नका. ती माणसं त्या दोघांचं कॉर्डिनेशन असणारी माणसं असायला पाहिजे. एक जरी बदलला तर ते कॉर्डिनेशन चुकतं आणि मग त्यामध्ये डिले होतो. मेटल इकडे सांडतं, जसं मगाशी म्हटलं तर कुठतरी मग पिनेमध्ये घुसतं, टॅपिंगला डिले होतो. त्यामुळे पुढचं जी ॲक्टिव्हिटी आहे आपली पोरिंगची, ती सगळी पुढची ॲक्टिव्हिटी काय होती, डिले होती. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा भाग आहे जो परत एकदा निग्लेक्ट होतो. लोकांना माहीत नसतं किंवा लोक तेवढ्या सिरियसली त्याकडे बघत नाही. त्यामुळे फिलिंग टाईम हा महत्त्वाचा आहे, त्यांचं कॉर्डिनेशन तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पोरिंग टाईम 6 मिनटं, किती 6-7 मिनटं, 7 मिनटं, 5 मिनटापासून 7 मिनटापर्यंत नॉर्मली आपण मेंटेन करतो. म्हणजे 7 मिनटं ठेवून लोक शक्यतो 5 मिनटामध्ये संपवतात, फार तर 6व्या मिनटात. शक्यतो 7व्या मिनटापर्यंत जाऊ नाही, कारण बऱ्याच वेळा 7व्या मिनटापर्यंत गेलं काय होतं, तो लास्ट जो बॉर्डरचा एरिया असतो तो कुणाच्या हातात नसतो. मग 6 मिनटं 55 मिनटांनी संपलं आणि 7 मिनटं 10 सेकंदांनी संपलं. मग 10 सेकंदांनी काय फरक पडणार आहे, असं एक परत आर्ग्युमेंट होतात. मग त्या आर्ग्युमेंटला काय उत्तर नसतात. मग एकदा तुम्ही सवय लावली 7.5 मिनटाची, पहिलं 7:10ला होतणार, बघणार ओके आलं, मग 7:30 पण होतणार, मग ओके आलं, मग त्याचे कंट्रोल आपल्या हातातून निघून जातात. त्यामुळे शक्यतो कधीही 7 मिनटं असेल तर 6:30 पावणे 7 मिनटातच संपवायचं, त्यापुढे अलाउडच नाही करायचं. एकदा माणसाला सवय लागली डेव्हिएशनची की तो माणूस ते डेव्हिएशन हक्क असल्यासारखा घेतो आणि तो तुम्हालाच नंतर सांगणार, साहेब तुम्हीच त्याशी 7 मिनटं 10 मिनटांनी होतलं ओके आलं की बघा की. मग काय होतं, तुम्हाला उत्तर देता येत नाही. मग त्यामुळे अजिबात 7 मिनटानंतर अलाउड करायचं नाही. ह्याचा अर्थ 7 मिनटानंतर फेल होतं असं नाही.
हे पण लक्षात घ्या. पण एकदा तुम्ही अलाउड केलं की ते हक्क म्हणून वापरतात लोक. त्यामुळे अजिबात तसल्या गोष्टी करायच्या नाही. 7व्या मिनटाला बंद म्हणजे बंद. 6 मिनटं 50 सेकंद झाले की लॅडर माघारी जायला पाहिजे. माझं मेटल राहिलं तरी चालतं. त्यामुळे स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी शक्यतो असा प्रयत्न करायचा की मी 6 मिनटातच टॅपिंग कसं पोरिंग कसं संपेल, इतक्या शेवटपर्यंत जायचंच नाही. त्यामुळे मेटल माघारी घ्यायची वेळच येता ना कामा नाही आपल्याला. पण त्यासाठी काय करायला पाहिजे, आपण मागाशी म्हटलं जसं किती फास्ट टॅपिंग लवकर व्हायला पाहिजे, तुमची मूवमेंट फास्ट व्हायला पाहिजे. लॅडरचं मूवमेंट वर खाली झाली की टॅपिंग टाईम कमी होते. ही सगळे टायमिंग कसे, त्यासाठी मी एका ठिकाणी तो हा पण प्रयोग केला होता की SMAD म्हणजे कन्सेप्ट आहे मशीन शॉप, ऐकला की सिंगल मिनिट डाय एक्सचेंज ऑफ डाय. सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाय हा एक कन्सेप्ट लीन मॅनेजमेंटमध्ये आहे. त्यांना माहीत असेल साहेबांना, कोळी साहेबांना. तो कन्सेप्ट आम्ही वापरला होता. काय करायचं, ज्यावेळेस टॅपिंग सुरू होते तिथपासून ते पोरिंग होईपर्यंतच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा व्हिडिओ बनवायचा, तो व्हिडिओ लावायचा आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं टायमिंग जे आहे ते लिहून काढायचं. टॅपिंग किती, हे काढायला किती, मुवमेंटला किती, मेटल ओतायला किती, मेटल घेऊन जायला किती, आणि प्रत्येकाचं टायमिंग लिहून काढायचं. आणि ती ॲक्टिव्हिटी इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, म्हणजे आपण ती ॲक्टिव्हिटी सायमल्टेनियस करतो आहे का इंडिव्हिज्युअल करतो आहे बघायचं. आणि त्यातल्या ज्या इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आहेत आणि कुठं आपण वेळ कमी करू शकतो आहे, मग त्या प्रत्येक गोष्टीवरती काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की कुठं आपण वेळ जास्त घालवतो तर कमी करू शकतो. तो पण एक्सरसाइज करून तुम्ही पोरिंग टाईम अर्धा मिनटं ते 1 मिनटं कमी करू शकता. मी हा एक्सपेरिमेंट हे खूप अतिशय चांगलं टूल आहे. म्हणजे ॲक्च्युली मशीन शॉपचं टूल आहे. मी हे जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी वापरले. हे टूल मी वापरलं आहे पॅटर्न मेकिंग, पॅटर्न चेंजला वापरलं आहे, पॅटर्न चेंज टाईमला वापरले. त्यानंतर हेच टूल मी वापरले कोलबॉक्स स्कोअरला काढा. कोलबॉक्स स्कोअर काढताना त्याचा तर व्हिडिओ ऑलरेडी आहे बघा, यूट्यूबवर व्हिडिओ आहे बघा तुम्ही. 57 का 58 मिनटाचं टायमिंग होतं, जे मी 22 मिनटावर आणलं होतं. मोर दॅन 60% टायमिंग कमी झालं. का त्यात बऱ्याच एक्सटर्नल ॲक्टिव्हिटी आहेत ज्या मी त्या मशीनवरती करत होतो, ज्या मशीनवरती करायची गरजच नव्हती, ज्या मी बाहेर करू शकत होतो. मग त्या आम्ही ॲक्टिव्हिटी कमी करून ते 22 मिनटावरती आणलं. मग अशा खूपशा गोष्टी आपण या SMADच्या साहाय्यानं सायकल टाईममध्ये बरंच रिडक्शन करू शकतो. ते खूप चांगलं टूल आहे, ते वापरायचा प्रयत्न करा. इव्हन ह्याला मॅग्नेशियम ट्रीटमेंटला वापरून बघा, 100% तुमचा अर्धा ते 1 मिनिट कमी होईल. इनॉक्युलेशन खूप महत्त्वाचा भाग आहे. जेवढं चांगलं इनॉक्युलेशन कराल. परत एकदा आपण स्लोगन, काय स्लोगन आहे आपला, ॲट एव्हरी ट्रान्सफर पॉईंट ॲड इनॉक्युलेशन आणि इनॉक्युलेशन हे AGRमध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्टेजला तुम्हाला इनॉक्युलेशन करता यायला पाहिजे. आपण प्रायमरी करतो ज्यावेळेस आपण फर्नेसमधनं मेटल ट्रीटमेंट लॅडरमध्ये घेतो त्यावेळेस. त्यानंतर ट्रीटमेंट लॅडरमधनं मेटल आपण ज्यावेळेस पोरिंग लॅडरमध्ये घेतो त्यावेळेस दुसरं इनॉक्युलेशन करतो. आणि पोरिंग लॅडरमधनं ज्यावेळेस आपण मोडमध्ये होतो त्यावेळेस मोड इनॉक्युलेशन करतो. 3 स्टेजमध्ये आपण करतो. ह्याच्याशिवाय मी तुम्हाला अजून एक चौथी गोष्ट सांगितली, जर तुम्ही बाथचा सिलिकॉन थोडासा कमी ठेवून लॅडरमध्ये जर सिलिकॉन तो ॲडजस्ट केला तर ते अजून एक प्रकारे ट्रीटमेंटमधलं चौथं टाईपचं इनॉक्युलेशन होतं. म्हणजे तुम्ही 4 टाईपचं इनॉक्युलेशन करू शकता. आणि या प्रत्येक इनॉक्युलेशनमुळे तुमचं न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह होतं, तुमचं मस्टॅबिलिटी चांगली होती, नोडल काउंट चांगला होतो आणि त्याचा डेफिनेटली तुम्हाला क्वालिटी ऑफ AGR जे चांगलं म्हणतो आपण ते व्हायला मदत होते. त्यामुळे इनॉक्युलेशन हा AGRमधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण AGRमध्ये जर बघितलं तर मॅग्नेशियम हे ऑक्सिडेशन असणारं, ऑक्सिडेशन प्रोन इलिमेंट आहे. त्यामुळे मॅग्नेशियम आहे म्हणजे ऑक्सिडेशन असणारच आहे. आणि जिथं ऑक्सिडेशन असणार तिथं तुम्हाला मस्टॅबिलिटी इश्यू, श्रिंकेजचे इश्यू हे असणार आहे. मग हे जर कमी करायचे असतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे, एक सपोर्टिंग डोस द्यायला पाहिजे. तो डोस कशाचा आहे तर इनॉक्युलेशनचा आहे. ठीक आहे. सर इनॉक्युलेशन क्वेश्चन आहे, जर इनॉक्युलेशन आम्ही 0.5 to 0.1 ॲड केला एक्स्ट्रा, 0.5 to 0.1 बरं एक्स्ट्रा म्हणजे आम्ही आता 0.5 ॲडिशन आमचं चालू आहे. 0.5 का 0.5? 0.05 कुठं म्हणताय तुम्ही? मोल्ड इनॉक्युलेशन. अच्छा, मोल्ड इनॉक्युलेशनबद्दल बोलता. ओके. ते एक्सटेंडेड 0.1 केला. बरं. त्याचं डिफेक्ट्स काय प्रॉब्लेम शकतो? मोल्ड इनॉक्युलेशनला एकच इश्यू होऊ शकतो. मोल्ड इनॉक्युलेशन जेवढं कराल तेवढं चांगलं, पण ते जर डिझॉल्व नाही झालं, डिझॉल्व होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तो रेट वाढवला म्हणजे तुम्ही अमाऊंट वाढवली, अमाऊंट तेवढ्याच मेटलला वाढवली.
जर ती डिझॉल्व नाही झाली आणि ते अनडिझॉल्व्ड इनॉक्युलेशन जर मेटलमध्ये आत मोल्डमध्ये गेलं आणि ते जर मेल्ट नाही झालं तर मशीन नंतर ते इन्क्लुजन स्वरूपात नॉन मेटॅलिक इन्क्लुजन म्हणून बाहेर पडू शकतो. तेवढा एकच निगेटिव्ह पॉईंट आहे. बाकी इनॉक्युलेशन हे चांगलंच आहे, फक्त ते तुम्ही जास्त वापरल्यामुळं तो प्रॉब्लेम येतो आहे का हे बघायला पाहिजे. वापरून त्याचं मशीनिंगचा फीडबॅक घ्यायला पाहिजे, मग पुढे झाला पाहिजे. एक नंबर 2, तुमचं टेम्परेचर किती आहे ह्याच्यावरती थोडंसं मोड इनॉक्युलेशनचा ॲडिशन अवलंबून असते. तर तुम्ही लोअर टेम्परेचरला पोरिंग करत असाल म्हणजे 1350, 1340, 1360, तर तिथं डिझॉल्युशन थोडंसं त्याचं प्रमाण कमी होतं कारण टेम्परेचर ड्रॉप आहे. तर तिथं तुम्हाला थोडं इनॉक्युलेशन कदाचित कमी करावं लागेल. पण तुम्ही 1400ला करत असाल तर कदाचित डिझॉल्व होईल, पण 1360ला कदाचित नाही होणार डिझॉल्व. तर हा थोडासा एक्सपेरिमेंटचा भाग आहे तुमचं, तुम्हाला एक्सपेरिमेंट करून बघायला पाहिजे. पण नॉर्मली 0.5 सफिशियंट आहे. लोक 0.5 to 0.1 नॉट 5 to 0.1मध्ये करतात आणि तेवढं सफिशियंट. नॉट 0.1च्या वर जाऊ नका. नॉट 5 to 0.1 हे स्टँडर्ड आहे, म्हणजे लोक नॉट 5 to 0.1मध्ये करतात. आता अजून एक गोष्ट कसं आहे की ते अवलंबून आहे तुमच्या पोरिंग टाईमवरती. पण तुमचा फिलिंग टाईम किती आहे मोल्डचा, तो समजा 10 सेकंद आहे आणि एकाचा 2 मिनटं आहे. तर ज्याला 10 सेकंद आहे त्याला कदाचित 0.1 नाही चालणार, कारण त्या 10 सेकंदात तुम्ही 0.1 इनॉक्युलेशन टाकू शकत नाही, तेवढे इनॉक्युलेशन जाऊ शकत नाही. मग ते तुम्हाला 0.05 करायला पाहिजे. पण वेअरॅज तुमचा जर पोरिंग टाईम 40 सेकंद आहे तर तिथं तुमचं 0.1 जाऊ शकतो. हा परत मुद्दा असा पण आहे की तुम्ही मेटल किती आहे, जर तुम्ही 0.1 किंवा 0.5 म्हणताय हे मेटलवरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही 50 किलो मेटल आहे तर 0.05च्या पर्सेंटेजमध्ये तुमचं इनॉक्युलेशन झाला पाहिजे. आणि वेळेस तुमचं मेटल 150 किलो आहे तर त्याला सुद्धा 0.5. ह्या दोन्हीचं हे वेगळं आहे. तुमचं जे ज्यांना तुम्ही इनॉक्युलेशन ॲड करताय त्या पळ्या पण वेगळ्या असतात बचवेट प्रमाणे. स्कूलमध्ये किती बसतंय आणि तुमचं बचवेट किती आहे ह्याच्यावर ते पर्सेंटेज तुम्हाला डिफाईन केलं पाहिजे. स्कूलला मार्किंग केलं आहे 50, 100, 150 असं केलं आहे. त्या हिशोबानं त्यांनी ॲडिशनल 0.1पर्यंत काय प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला इन्क्लुजन येत नसतील तर 0.1पर्यंत काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 0.1च्या वर शक्यतो जाऊ नका. 0.1च्या वर शक्यतो कोण करत नाही. साईज 0.2 to 0.8, 0.7, 0.8 ठीक आहे. टॉपसेल वापरत होतो त्यांचं सुपरसेल. 0.15%. सुपरसेल का टॉपसेल कोणाचं आहे ते? टॉपसेल म्हणजे मोल इनॉक्युलेशन नाही सर, पंचिंगऐवजी टॉपसेल यूज करायचं. हां ते ह्याचं बरोबर ते कवरिंग टॉपसेल म्हणतात रे त्याला. ओके, ते काय म्हणतात 0.15% मोल इनॉक्युलेशन. बरं, का म्हणजे स्पेसिफिक काय कारण आहे? म्हणजे नोडल काउंटसाठी. मी मगाशी म्हणलं सर बेल्ट होत असेल तर टाकायला काहीच हरकत नाही आहे. जेवढं इनॉक्युलेशन जास्त जाईल तेवढं चांगलं आहे. आणि नॉट 5मध्ये असं काय तुमचा सिलिकॉन वाढणार नाही आहे. बरोबर, तुम्ही मागचं इनॉक्युलेशन कमी करू शकता, पुढचं इनॉक्युलेशन वाढवू शकता. पर्सेंट ओव्हरऑल फक्त टेम्परेचर तुम्हाला ते म्हणलं टेम्परेचर, पोरिंग टाईम या 2 गोष्टी आणि इन्क्लुजन येणार काय या 3 गोष्टीचा अभ्यास करूनच सांगणार पाहिजे. कारण त्यांनी तुम्हाला स्टँडर्ड सांगितले ते थेरॉटिकल आहे. प्रॅक्टिकल आपल्याला ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की माझं टेम्परेचर काय आहे, माझा पोरिंग टाईम काय आहे आणि मी ते प्रॉपरली माझं ते डिझॉल्व होतं आहे किंवा नाही हे आपल्याला तिथं प्रॅक्टिकली बघायला पाहिजे, त्यावरती डिसिजन घ्यायला पाहिजे. तुमचं पोरिंग टेम्परेचर मॅक्झिमम 1370-1375. कोणाचं? तुमचं? कारण हेवी सेक्शन मॅक्झिमम त्या 0.1च्या वर न जाणं चांगलं असं माझं तरी मत आहे. कारण ते डिझॉल्व नाही झालं तर तुम्हाला पुढे जाऊन मशीनमध्ये पण ओपन होण्याची शक्यता आहे. 2 कास्टनचं स्टार राहिलं आफ्टर मशीन. हां, नक्की काय आहे ते अजून क्वेश्चन आहे. बरं चल कसंही बघूया आपण. लॅडल डिझाईन ऑलरेडी आपण बोललो 1:2, 1:1.5 ही साधारणपणे आपण वापरतो. कॉम्पोजिशन ऑफ न्यूट्रलायझर हे पण बोललो आपण. कॅल्शियम आणि रेअर अर्थ ह्याचा पर्सेंटेज महत्त्वाचा आहे. ऑलायझर सायझिंगबद्दल बोललो 5 ते 10 ते 25 किंवा 15 ते 25. स्टोरेज
बद्दल बोललो आहे. मॅग्नेशियम, इनॉक्युलेशन आणि सिलिकॉन ह्याचं स्टोरेज कायम झाकून ठेवायला पाहिजे, ऑक्सिडेशन होता कामा नये. ते आपण ऑलरेडी मगाशी बोललो आहे की मॅग्नेशियम आणि कवरिंग. आता आपण कुठली ट्रीटमेंट वापरतोय, काय म्हणतो आपण त्याला? नाही, ट्रीटमेंटला काय म्हणतो आपण? मॅग्नेशियमची ट्रीटमेंट जी आपण करतोय सँडविच मेथड, बरोबर. सँडविच खाल्ले कोणी? काय असते, लेअर असतं. कसं करतात सँडविच? खाली पाव असतं, ब्रेड, ब्रेड, त्याच्यावरती टॉपिंग, त्याच्यावरती परत ब्रेड, हां. परत तुम्ही असं सँडविच कधी खाल्ले ज्याच्यामध्ये भाजी आणि वर फक्त ब्रेडच आहे असं? नाही. हे काय तसंच आहे की? हे काय भाजी आणि ब्रेडच आहे ना? त्याला कसं सँडविच म्हणतात? ही काय भाजी आहे, त्याच्यावरती काय आहे? ब्रेड आहे. हे सँडविच आहे का? चुकीची पद्धत आहे. आता ती का? खाली ब्रेड असायला पाहिजे, मध्ये भाजी असायला पाहिजे, म्हणजे खाली कवरिंग असायला पाहिजे, त्याच्यावरती मॅग्नेशियम असायला पाहिजे, त्याच्यावरती परत कवरिंग असायला पाहिजे, ज्याला सँडविच मेथड म्हणतात. आपण जी पद्धत वापरतो, मग आपण म्हणण्यापेक्षा बऱ्याच कॉन्टेंट जी पद्धत वापरली जाते चुकीची पद्धत आहे, जी इथे दाखवली. आपण काय करतो, डायरेक्ट खाली मॅग्नेशियम टाकतो. आणि हा मुद्दा आपण ऑलरेडी मगाशी पण एकदा बोललो आहे त्या ह्याच्यामध्ये. कशामध्ये? टायमिंग बिटवीन मॅग्नेशियम ॲडिशन आणि टॅपिंग, बरोबर. काय होतं, जर मी मॅग्नेशियम टाकलं तर काय होणार? ऑक्सिडेशन चालू होणार. आणि ते ऑक्सिडेशन अवॉइड करण्यासाठी आपण खाली पहिलं काय टाकायला पाहिजे, थोडंसं कवरिंग टाकायला पाहिजे, जेणेकरून मॅग्नेशियम जे मी टाकणार आहे ते डायरेक्ट माझ्या रेड हॉट लॅडलच्या संपर्कात येऊ नये. म्हणून खाली काय केलं पाहिजे, ब्रेड टाकायला पाहिजे, त्याच्यावरती भाजी टाकायला पाहिजे, मग वरनं पण ब्रेड टाकायला पाहिजे. दॅट इज सँडविच मेथड. आपण वापरतो ते सँडविच मेथड नव्हे. त्यामुळे ते एक लक्षात घ्या. दुसरं, मॅग्नेशियम टाकण्यासाठी फनेलचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळा लेड हार्ट मॉडेल असतोय, त्यामध्ये तो माणूस टाकतोय, हात भाजत असतोय, मग तो त्याचा हात हलतोय कारण ते भाजतंय त्याला फिजिकली. मग ते कसं तरी टाकायचा प्रयत्न करतोय, म्हणजे निम्म इकडं पडतंय, निम्म तिकडं पडतंय, होतं ना असं का नाही? म्हणून काय करायचं, एक फनेल बनवायचं, फनेल ह्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यावरनं मॅग्नेशियम टाकायचं फनेलमधनं, जेणेकरून त्याला हात पण भाजणार नाही, मॅग्नेशियम पण प्रॉपर त्या ह्याच्यामध्ये पडेल. हेच फनेल तुम्ही परत वापरू शकता लायनिंगमध्ये. ज्या तुम्ही रायमिंग मास्क टाकताय का नाही बॉटमला खाली, तिथं पण तेच होतं. बराच आपण काय करतो, रायमिंग मास्क ओततोय वरनं, त्यातलं बोरॉन ऑक्साईड किती असतं, 0.7 0.8%, 0.7%. ते उडून गेलं तर कळणार पण नाही तुम्हाला. तिथं ते फनेल वापरू शकता परत. आणि एक फनेल दोन कामं करू शकतं, मॅग्नेशियम ट्रीटमेंटला पण आणि लाईटला. त्यामुळे फनेल वापरा. हे मागाशी ऑलरेडी बोललो आहे की होल बरोबर मॅग्नेशियमच्या खालीच असायला पाहिजे, सुकट उलटं दाखवू नका. शिवाय आपण जिथं मॅग्नेशियम टाकला आहे ती बाजू फर्नेसच्या बाजूला असायला पाहिजे, जेणेकरून मेटल समोर पडेल. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ते बघा, हे आता तुम्हाला सांगितलं मेटल तिथं पडलं, तिथं नाही. ती पण परत एकदा चुकीची आहे. डायबिटो टू हाय प्रेशर 2:1. हे पण तसाच एक पिक्चोरियल काय म्हणू रिव्हॉल्युशन आहे. जसं माणसाचं रिव्हॉल्युशन झालं, माकडापासून माणूस शेपूट होतं, नंतर शेपूट गेलं, बरोबर ना. तसं हे मॅग्नेशियम किंवा एजियाचं रिव्हॉल्युशन आहे. कसं कसं रिव्हॉल्युशन झालं मी जे तुम्हाला सांगत होतो, हे पहिलं सुरुवातीला मॅग्नेशियम ज्यावेळेस त्यानं सुरुवात केली त्यावेळेस त्यानं 2%, 3% पण टाकला असेल किट मिल्सनं. त्यावेळेस काहीच नव्हतं, त्याला लॅडल माहीत नव्हता, त्याला पॉकेट माहीत नव्हतं, त्याला टेम्परेचर माहीत नव्हतं, त्याला सल्फर किती ठेवायचं माहीत नव्हतं, काही कंट्रोल त्याचं नव्हते, बरोबर ना. मॅग्नेशियम टाकायचा, सल्फर कमी होतोय, माझं एजियन तयार होतोय. त्यावेळेस त्यानं 2%, 3%, 4% पण ऑलाय वापरला असेल मॅग्नेशियमचं. मे बी त्यात सल्फर ॲल्युमिनियम हे कॅल्शियम नसेल, रेअर अर्थ पण नसेल त्या मॅग्नेशियममध्ये, प्युअर मॅग्नेशियम पण वापरला असेल. मग लक्षात आलं की सल्फरचं महत्त्व आहे, मग सल्फर कंट्रोल केला. मग सल्फर जसा कंट्रोल केला तसं मॅग्नेशियमचं माझं पर्सेंटेज कमी झालं. त्यानंतर काय लक्षात आलं, माझं टेम्परेचर, मी काय टेम्परेचर ट्रीटमेंट करायला पाहिजे. मग टेम्परेचरवरती कंट्रोल आले, ते कंट्रोल आल्यानंतर परत मॅग्नेशियम कमी झालं. त्यात लक्षात आलं की मी पॉकेट करू शकतो आहे, जेणेकरून माझी रिॲक्शन काय होईल, डिले होईल.
ते झाल्यानंतर माझं मॅग्नेशियम पर्सेंटेज अजून कमी झालं. त्यानंतर सँडविच कवरिंग आलं. मी कवरिंग पण करू शकतो आहे. कवरिंगनंतर माझं रिॲक्शन अजून डिले होईल. त्यानंतर मॅग्नेशियम अजून कमी झालं आणि त्यानंतर मी त्याच्यावरती कवर ठेवू शकतो आहे. मग कवर ठेवल्यानंतर मॅग्नेशियम अजून कमी झालं. हे वेगवेगळ्या रिव्होल्युशन आहे. यातनं आपण शिकायचं काय तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला सल्फर कमी केला पाहिजे, सल्फरवरती माझा कंट्रोल पाहिजे, टेम्परेचरवरती माझा कंट्रोल पाहिजे, ऑइलच्या पॉकेटवरती माझा कंट्रोल पाहिजे, सँडविचवरती कंट्रोल पाहिजे, मी कवरिंग किती चांगलं करतो आहे महत्त्वाचं आहे, आणि प्रिंटिश कवर वापरलं पाहिजे. हे जर मी सगळं केलं तर मी मॅग्नेशियमची ॲडिशन काय करू शकतोय हे सांगण्याचा उद्देश आहे. बरोबर. आता मी ते तुम्हाला म्हटलं आम्ही इथपर्यंत सगळं करत होतो, पण आमच्या ह्याच्यामध्ये 20 कवर नव्हतं त्या काळामध्ये. आम्ही ओपन ट्रीटमेंट करायचो. त्यावेळेस आमचं तुम्हाला म्हटलं जसं मी 1.5% पण कारण त्यावेळेस सल्फरचा कंट्रोल पण नव्हता आहे. कारण हे आम्हाला माहीत नसायचं. हे माहीत होतं, हे माहीत होतं, हे माहीत होतं, हे माहीत नव्हतं, हे माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही कुठेतरी 1.4 1.5ला मॅग्नेशियम ट्रीटमेंट करायचं. जसं ते कंट्रोल जसं आता 0.8ला मॅग्नेशियम ट्रीटमेंट करणारे, 0.7ला मॅग्नेशियम ट्रीटमेंट करणारे माणसं आहेत. 0.8ला तर मी स्वतः केलेली आहे, पण 0.7ला पण केली असं मी एक दोघांकडनं ऐकलं आहे. खरं काय खोटं काय माहीत नाही, पण 0.8ला तर मी केलेली आहे. 0.8ला सक्सेसफुल चांगली मॅग्नेशियम ट्रीटमेंट होती. आता आपण परत काही बेसिक प्रोसेसच्या भाग बघणार आहे. त्यामध्ये कार्बनचा कंट्रोल आहे. जसं मगाशी आपण म्हटलं की कार्बन हा कमी व्हायला पाहिजे, फायनलला वाढता कामा नये. त्यासाठी लेट रिकव्हरी कार्बनची आपल्याला मिळता कामा नये. कार्बन हा चांगला असला तर ती ऑटोमॅटिकली लेट रिकव्हरी काय होती कमी होती आणि आपल्याला तो मिळतो. सिलिकॉन हा काय होतो नंतर वाढतो. का वाढतो? मॅग्नेशियम आणि इनॉक्सिजनमधनं सिलिकॉन वाढतो. त्यामुळे 5% सल्फरला फायनलला सिलिकॉन हा नेहमी जास्त असतो. त्यानंतर मॅंगनीज जसं म्हणलं आपण ग्रेड वाईज अवलंबून आहे. ग्रेड वाईज आपल्याला मॅग्नेशियमची ॲडिशन मॅंगनीजची ॲडिशन करावी लागते. सिमिलरली सल्फर आपल्याला 0.25 किंवा 0.3पेक्षा काय पाहिजे नेहमी कमी असायला पाहिजे. तो जर जास्त असेल तर आपल्याला तो कमी करण्यासाठी आपण जसं म्हटलं तसं डिसल्फरायझेशन किंवा मॅग्नेशियम बरोबर ट्रीटमेंट करून आपण तो कमी करून मग फायनल ट्रीटमेंट करायला पाहिजे. 0.25च्या पेक्षा जास्त सल्फर कधी बाटला ठेवू नका. शक्यतो 0.2 एम करा, म्हणजे आपल्याला शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. 0.2पर्यंत एम करा, 0.2पेक्षा जास्त नको. फॉस्फरस जेवढा कमी तेवढा चांगला. फॉस्फरस वाढला की कार्बाईड टेंडन्सी वाढते किंवा फॉस्फाईट येतं, मशिनिंगमध्ये प्रॉब्लेम होतात. त्यामुळे फॉस्फरस पण कमी असलेला कधी पण चांगला. एक्झाममध्ये हा शक्यतो फॉस्फरसचा प्रॉब्लेम नाही येत कधी. फॉस्फरसनं डक्टिलिटीचा प्रॉब्लेम डक्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो, मशनॅबिलिटी खराब होते, कार्बाइड्स जनरेट होतात, कार्बाइड्स जनरेट होतात. ही बेसिक केमिस्ट्री ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मी जास्त वेळ घालवत नाही कारण आपल्याला पुढचे 2 टॉपिक कव्हर करायचे. क्रोमियम नॉट 5च्या पेक्षा जास्त नको. कार्बाईड ऑलरेडी आपण बोललो की कार्बाईड त्याचं जे आहे ते एवढं स्ट्रॉंग असतं की ते ही ट्रीटमेंटमध्ये पण जात नाही. त्याच्या पुढं आपण जाऊया डायरेक्ट. हे प्रोसेस कंट्रोलचे जे भाग आहेत ते बघूया डायरेक्ट. नोडलिटी डिपेंडिंग ऑन काय इनपुट रॉ मटेरियल, वेवमेंट ऑफ लिक्विड मेटल. हे खूप महत्त्वाचं आहे. वेवमेंट ऑफ लिक्विड मेटल. आपण बऱ्याच वेळा विदाऊट वेवमेंट जर एजंट करायचा प्रयत्न केला तर फसगत होती. काय होती? फसगत होती. का? तुम्ही मॅग्नेशियम किती घेतलं आहे? 10 टन घेतले, हे 10 किलो घेतलं आहे. म्हणजे किती पर किलोच्या हिशोबाने घेतलं? 1 टनच्या हिशोबाने घेतले. त्याच्या अगेन जर 1200 किलो टॅप झालं माझं, 1100 किलो टॅप झालं तर, कारण मेटल माझा 1000 किलो असेलच असं नाही फर्नेसमध्ये. कदाचित 1050 पण असेल किंवा 1100 पण असेल. त्यावेळेस माझा कंट्रोल हा कुठं असायला पाहिजे? वजन काट्यावरती असायला पाहिजे. ते सेम केस इनॉक्युलेशन बाबतीत पण आहे. मला इनॉक्युलेशन किती टाकायचे कसं कळणार? तर मेटलच्या वेवमेंटवर. त्यामुळे मेटलचं वेवमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. मेटल वेवमेंट हे 100% पाहिजे. वजन काटा बंद असेल तर एजंट थांबवलेलं चांगलं किंवा या ॲडिशनल वजन काटा असलेला चांगला, पण विदाऊट वजन काटा शक्यतो एजंट करू नका, प्रॉब्लेम येतात. टेम्परेचर, टॅपिंग टेम्परेचर तेवढंच महत्त्वाचं आहे. ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट किती वेळात व्हायला पाहिजे आणि त्याचा पोरिंग टाईमवरती कंट्रोल पाहिजे. त्यानंतर सल्फर बेस मेटलमधला मगाशी म्हटलं असतं
ज्यावेळेस स्पेक्ट्रो बघताय पहिलं तुमचं लक्ष कुठं जायला पाहिजे, सल्फरवरती जायला पाहिजे, मग कार्बन सिलिकॉन. कार्बन सिलिकॉन तुम्ही ॲडजस्ट करू शकता, सल्फर ॲडजस्ट करू शकत नाही. ॲडजस्ट करणं अवघड आहे. कार्बन सिलिकॉन ॲडजस्ट करणं कम्पॅरेटिव्ह सोपं आहे. त्यानंतर मेटल वेईंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्ट आयर्न आणि एजीएनमधला हा पण एक फरक आहे. कास्ट आयर्न तुम्ही ओतताय, मी तुमच्या बी किती जणांना कास्ट आयर्नचा अनुभव आहे मला माहीत नाही, पण कास्ट आयर्नमध्ये समजा तुम्हाला 30 कार्बन दिला आहे, तुम्ही 40 जर कार्बन ठेवला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या हार्डनेसवरती होतो, तुमच्या पेराइटवरती होतो, मॅट्रिक्सवरती होतो, फिजिकल प्रॉपर्टीजवरती होतो. 0.1 0.01 नको, 0.05 किंवा 0.1 नको. वेअरॅज एजीआयला 360, 365, 370, 380 कार्बन जरी तुमचा झाला तरी त्याचा डायरेक्ट हार्डनेसवरती मॅट्रिक्सवरती मेजर फरक पडत नाही. कशाचा पडतो तर तुमच्या ऑलायचा पडतो. कार्बन सिलिकॉनचा 0.1 0.2चा फरक एवढा पडत नाही जेवढा कास्टनला पडतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये मेजर फोकस तुमचा असायला पाहिजे सल्फर आणि मॅग्नेशियम. ट्विन कवर मेटल विंग ऑलरेडी आपण बोललो, लोड सेल. त्यानंतर ट्विन कवर पाहिजे. ट्विन कवरशिवाय कधी ट्रीटमेंट करायची नाही. टॅपिंग टेम्परेचर ऑप्टिमाइज करायला पाहिजे. आपण मगाशी बोललो जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं तुमचं मॅग्नेशियम लॉस वाढणार. टॅपिंग टाईम तो पण महत्त्वाचा आहे. फिलिंग टाईम ज्याला आपण म्हटलं. त्यानंतर डिस्लॅगिंग महत्त्वाचं आहे. परत एकदा स्लोगन लक्षात ठेवा. रिपोरिंग फर्स्ट. आता ज्यावेळेस तुम्ही मगाशी चित्र काढलं होतं ट्रीटमेंट लॅडरच पोरिंगला वापरताय, त्यावेळेस काय होतं, पहिलं जे अनट्रीटेड मेटल असते ते त्या स्पॉटमध्ये येतं आणि जर 30 लॅडर तुम्ही पोरिंगला घेऊन गेला तर काय होतं, ते मेटल ओतलं जाते पहिल्या पेटीमध्ये आणि तिथं कदाचित अनइनॉक्युलेटेड आणि अनट्रीटेड मेटल जाऊन ते एजीआय अनफेल होण्याची शक्यता असते, फेल्युअर होण्याची शक्यता असते. म्हणून त्या केसमध्ये तुम्हाला ते मेटल बाहेर काढलं पाहिजे आणि परत लॅडरमध्ये रिलीज केलं पाहिजे. जर तुम्ही ट्रीटमेंट लॅडर हा पोरिंगला वापरत असाल तर. जर ट्रीटमेंट लॅडर वेगळा आणि पोरिंग लॅडर वेगळा असेल तर प्रश्न येत नाही, कारण त्या केसमध्ये तुमचं मेटल काय होणार आहे, रिन्स होणारच आहे ॲटोमॅटिकली. कारण तुम्ही ते परत पोरिंग लॅडरमध्ये ओतताना ते काय होणार आहे, त्यानंतर पोरिंग टाईम 6 मिनटापेक्षा जास्त नको. कवर लॅडर टू रिड्यूस मॅग्नेशियम लॉस. कवर केला पाहिजे. टेक मायक्रो सॅम्पल ॲट लास्ट बॉक्स. शेवटच्या पेटीवरती मायक्रो सॅम्पल हे घ्यायलाच पाहिजे. बऱ्याच वेळा मध्ये आधी घेतलं जातं, पहिल्या पेटीवर घेतलं जातं आणि तेच दाखवलं जातं. तसं करू नका, कारण हे फसगत आपली फसगत आहे. अनफॉर्च्युनेटली शेवटची पेटी जर फेल गेली असती तर लक्षात येणार नाही. त्यामुळे शेवटच्या पेटीवर शेवटचं मेटल ओतलं गेलं पाहिजे. इथं फक्त एक दुसरं शक्यता असती तर मेटल संपलं तर काय, पण ती खूप कमी वेळा येते. ती शक्यता डोक्यात ठेवून काम करू नका असं मला वाटते. त्या केसमध्ये तुम्ही तो बंच बाजूला काढू शकताय. त्या बंचमधला एका काशिंगचा मायक्रो बघू शकताय किंवा त्या बंचमधला रनरबारचा मायक्रो बघू शकताय. पण तुम्ही ते होतं म्हणून तुम्ही एक बॉक्स अगोदर सॅम्पल ओतलं तर शेवटच्या पेटीमधल्या सॅम्पलबद्दल तुम्ही कास्टिंगबद्दल तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या पेटीवर शेवटचं मेटल ओतणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ते मायक्रो फेल पण दाखवतो, पण तुमचा रेसोडियम मॅग्नेशियम बरोबर असतो आहे. त्या केसमध्ये पेटी बाजूला काढा, कास्टिंगचा मायक्रो बघा, रनरबारचा मायक्रो बघा आणि व्हेरीफाय करा. बऱ्याच वेळा काय होतं, त्या ह्याच्यामध्ये तुमचा आणि काय म्हणतात स्लगिश मेटल किंवा शेवटचं मेटल गेलं असतं. त्यामुळे कदाचित तो मायक्रो फेल दाखवण्याची शक्यता असते पेन्सिलचा, पण तुमच्या कास्टिंगमध्ये मात्र मायक्रो चांगला येतो रनरबारचा किंवा कास्टिंगचा. मग त्यामुळं ती पेटी बाजूला काढा, त्याच्याबरोबर अजून 2-4 पेट्या बाजूला काढा, नंबर देऊन ठेवा, व्हेरीफाय करा आणि मग त्याच्यावरती डिसिजन घ्या. त्यामुळे परत एकदा डिसिप्लिन हा भाग इथं खूप महत्त्वाचा आहे. टेक स्पेक्ट्रो सॅम्पल ॲट लास्ट बॉक्स. ते पण शेवटच्या पेटीवरती घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला मॅग्नेशियम एक्झॅक्टली कळेल माझ्या शेवटच्या पेटीचा मॅग्नेशियम काय आहे. त्यानंतर आयडेंटिफाय लास्ट बॉक्स, शेवटचा बॉक्स आणि त्याप्रमाणचे बाकीचे बॉक्स पण आयडेंटिफाय करा. जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सेग्रिगेशन करणं सोपं पडेल. जर ते मिक्सअप असतील, बाजूला ठेवले नसतील तर सेग्रिगेशन करणं अवघड होतं. बॉक्स मिक्सअप आहेत आणि शेवटचा मायक्रो खराब आहे, मग काय करणार तुम्ही, मग ते खूप अवघड. मग ते पण फ्रॅक्चर बघा, तोडा, मग 100% तुमच्याकडे सुदैवानं UT आहे, त्या UTवरनं तुम्ही व्हेरीफाय करू शकता. प्रत्येक ठिकाणी नसतं, पण ते ॲडिशनल काम लागतं. तुम्ही जर ते वेगळं ठेवलं असेल तर तुम्हाला डिसिजन मेकिंग हे जास्त क्विक आणि फास्ट होऊ शकतं. बाबा शेवटचा बघितला फेल आहे, त्याच्या अगोदरचा बघितला बऱ्यापैकी आहे, त्याच्या अगोदरचा परफेक्ट आहे, शेवटच्या 2 पेट्या बाद केल्या, बाकीचं कास्टिंग घेतलं, पटकन विषय संपतो, पेंडिंग राहत नाही.
नाहीतर मग ते प्रत्येकाचं युट्यूब बघा, मग ते कास्टिंग एखादं चुकून मिक्स झालं. कोल्हापूरमध्ये घटना घडली होती. एका OEMचं कास्टिंग मशीन शॉपमध्ये लक्षात आलं की वाचताना त्याला आवाजाचा डाऊट आला, मशनॅबिलिटीचा डाऊट आला, म्हणून त्यानं कळवलं की बाबा मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे. म्हणजे येऊन बघितलं तर कास्टिंगचा मायक्रो केला तर कास्टा नव्हता, पूर्ण कास्टा नव्हता. मग त्या हिट नंबरची कास्टिंग काढायला सुरुवात केली. त्या हिट नंबरचे जवळजवळ त्यांनी मला वाटतं 180 कास्टिंग काहीतरी होते. 180 कास्टिंग हुडकायला सुरुवात केली. 176 कास्टिंग सापडले, 4 कास्टिंग सापडले नाही. ते 176ला 176 कास्टिंग बाद केले, पण 4 कास्टिंग शेवटपर्यंत सापडले नाहीत. मग त्यांनी असा स्टँड घेतला फाउंड्रीनं की 4 नग आम्ही मुजवले होते पेट्या कॅव्हिटीज. पण त्याचं माहीत नाही, म्हणजे ते बनतायत पण खरं काय देवाला माहीत नाही. कदाचित 4 कास्टिंग पुढे पण गेले असतील, मस्टिंग पण झाली असतील, ट्रॅक्टरला पण बसले असतील. असं घडतं. त्यामुळं कुठंही मिक्सअप होणार नाही याची काळजी घ्या. जसं मी मगाशी म्हणलं सकाळी की बाकीचे गुन्हे आहेत ते काय जन्मठेप, 2 वर्ष फाशी, 2 वर्ष शिक्षा, 3 वर्ष शिक्षा एवढंच असते. हा गुन्हा म्हणजे डायरेक्ट हँड टू डेथ, तर दुसरं काही हे नाही. जर सुदैव दुर्दैवानं एखादं सापडलं कास्टिंग मधलं कास्टॅन झालेलं, अख्खी फाउंड्री बॅन होती आणि त्याच्या फाउंड्र्या बंद झालेल्या बघितल्यात मी. डायरेक्ट OEM बंद करतं फाउंड्री. तुमची फाउंड्री बंद करतो, सप्लाय बंद करतो, 4 लोकांना सांगतं, 4 लोकांना समजलं की तुमच्याकडे कोणी येत नाही. त्यामुळे खूप सिरियस मॅटर आहे, अतिशय काळजीपूर्वक. तिथं कुठलंही शॉर्टकट नावाचा प्रकार वापरायचा नाही. डाऊट असेल तुमचं 10 कास्टिंग नाही, पण 10च्या ऐवजी 50 कास्टिंग रिजेक्ट करा, ते परवडतं. पण एक कास्टिंग जर चुकून दुर्दैवानं पुढं गेलं तर तुमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनवरती त्याचा ठपका येतो. तो खूप मोठा असतो, तो तुम्ही परत भरून काढू शकत नाही. त्यामुळे एकच्या ऐवजी 10 कास्टिंग बाद होते, परवडतं आहे. 4 शिवा खावा चालेल मालकाच्या, सुपरवायझरच्या, मॅनेजरच्या, पण असल्या चुका करू नका. ती खूप मोठी चूक आहे. त्यामुळं मिक्सअप नको. चेक मायक्रो सॅम्पल बिफोर नॉकआउट. नॉकआउटच्या पूर्वी तुम्हाला व्हेरीफाय असला पाहिजे माझी ही ठोकी आहे किंवा नाही. आता तुमच्याकडे मोठे कास्टिंग आहेत, एक सिंगल पीस असतात, डबल पीस असतात, लहान कास्टिंग कमी आहेत. आणि ग्रीन सॅनला जसं असतं 25 पेट्या 40 पेट्या ओळीनं ओतलेल्या असतात. नॉकआउट 40 मिनिटांनी नॉकआउट असते. 40 मिनिटामध्ये जर त्यानं डिसिजन नाही घेतला आणि ते कास्टिंग एकदा ढिगात मिक्स झालं की मग अशी म्हणलं असं होतं. मग ते नंतर हुडकणं खूप अवघड असतं. क्लिअरन्स ऑफ हीट फॉर नॉकआउट बेस्ड ऑन मायक्रो सॅम्पल अँड रेसिड्युअल मॅग्नेशियम, दोन्ही गोष्टी बघायला पाहिजे. एक तर रेसिड्युअल मॅग्नेशियम काय आला आहे आणि माझा शेवटच्या पेटीचा मायक्रो काय, 2 गोष्टी व्हेरीफाय झाल्यानंतरच डिसिजन व्हायला पाहिजे. कुठली तरी एका गोष्टीवरती डिसिजन घ्यायचा नाही. बऱ्याच वेळा असं दिसतं की मॅग्नेशियम 30 आहे म्हणून मी ओके म्हणलं, पण मायक्रो फेल आहे, नाही चालत. त्या केसमध्ये तुम्ही हीट बाजूला ठेवायला पाहिजे नंबर वाईज. ह्याचा अर्थ बाद आहे असं नाही आहे. एक चांगला आहे, एक खराब आहे, ह्याचा अर्थ कदाचित शेवटची पेटी खराब असेल, बाकी सगळं चांगलं असेल, किंवा शेवटची पेटी पण ओके असेल. मगाशी म्हटलं तसं कदाचित स्लॅगचं मेटल त्यामध्ये गेलं असेल. पण शंका असेल तर तुम्ही ती हीट पूर्णपणे बाजूला ठेवायला पाहिजे आणि मग व्हेरीफाय करून मगच चालूमध्ये मिक्स केली पाहिजे. तोपर्यंत त्याच्यावरती नंबर टाकून ती हीट टॅग म्हणून केप होल्ड म्हणून ठेवायला पाहिजे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. क्लिअरन्स टेस्टबारचं पोरिंग हे पिरियॉडिक असायला पाहिजे, जेणेकरून मी ज्या काय प्रॉपर्टीज ठरवल्या त्या मला मिळतात किंवा नाही त्या केमिस्ट्रीला ते व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. आता हे काही फोटोज आहेत, आता शेवटच्या 2 स्लाईडमध्ये असू या सेशनच्या. 100% पेमेंट, रनरायझरचं आयडेंटिफिकेशन, ऑलायचं झाकून ठेवणं, फिनिश कवर वापरणं, प्रीवेट अगोदर वजन करून प्रॉपरली ठेवायला पाहिजे मॅग्नेशियम आणि कवरिंग, जेणेकरून ऐनवेळेस गोंधळ होत नाही, चुकून वजन चुकत नाही. रेड हॉट ट्रीटमेंट लॅडर विथ गुड कंडिशन ऑफ पॉकेट. मटेरियल टाकल्यानंतर प्रॉपर कोकिंग करणं. तुम्ही आता साईज कमी केल्यामुळे तुमचा तो विषय थोडासा कमी आला आहे, बरोबर. कोकिंगची गरज नाही, पण ते प्रॉपर त्याला पॉकेटमध्ये जायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. फिनिश कवर चांगल्या कंडिशनमध्ये पाहिजे, लगेच नको. पोरिंग कंट्रोल विथ टायमर, मेटल वेमेंट, इनॉक्युलेशन प्रॉपर धारीमध्ये व्हायला पाहिजे आणि शेवटच्या पेटीवरती स्पेक्ट्रो आणि मायक्रो सॅम्पल व्हायला पाहिजे. हे
जे पिक्चोरियल कंट्रोल तुम्हाला दाखवते हे खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याच्यामध्ये कुठेही शॉर्टकट घ्यायचा नाही आहे. इथं आपला पहिला सेशन जो होता तो काय केलेला आहे आपण संपवला आहे. कुठला मॅग्नेशियम कंट्रोल आणि डक्टाइल आयनमधले प्रोसेस कंट्रोल हा जो भाग आहे तिथं आपण संपवला आहे. काय डाऊट आहे इथपर्यंत?